उद्धव ठाकरे म्हणाले की 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार, गोदातेरी आरती करणार, 23 जानेवारीला नाशिकमध्ये सभा होणार, राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना बोलवा, काळाराम मंदिरात येण्यासाठी राष्ट्रपतींना आमंत्रण देणार, राम मंदिर व्हावं ही माझी पण इच्छा, मी कडवट हिंदुत्ववादी आहे, राम मंदिरासाठी शिवसेनेचं योगदान सर्वांना माहिती आहे, 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्यास माझी हरकत नाही, पण दिवाळं निघालं तर त्यावर सुद्धा चर्चा करायला हवी. अयोध्येला मी 2 वेळा गेलोय. मी अयोध्येत शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. कारसेवक नसते तर अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलंच नसतं. मी माती घेऊन गेल्यानंतर वर्षभरात कोर्टाचा निकाल सुद्धा लागला. अटल सेतूचं लोकार्पण केलं, पण अटलजींचा फोटो कुठं होता? अयोध्येतील राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना? मला चिंता. झेंडे लावायला अनेक जण येतात, मात्र लढायला कुणीच येत नाही. माझ्या मनात येईल तेव्हा मी अयोध्येला जाणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 22 तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत. हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत, मात्र आमचे खासदार सुद्धा जाऊन अगदी रीतसर सन्मानपूर्वक महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील. आणि आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे, तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं, तसं राष्ट्रपतीने तिकडे बोलवलं असेल तरी त्यांनी तो त्यांचा विषय आहे. कारण शंकराचार्यांनी सुद्धा बोलवलेलं आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रियासुद्धा सर्वजण ऐकत आहात. आम्ही मात्र याच्यात कोणतेही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयांना आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण देतो आहोत. रीतसर आमंत्रण सुद्धा आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.